स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ताचे वाजले सायंकाळचे 5:30. तर आत्ता मस्त काकड आरती वगैरे केलो आहे मी. हे बघा, आत्ता झाली काकड आरती. आता अभिषेकाची तयारी करतो आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की सजावट वगैरे आपलं गुरुप्रतिभाचं. तर आता सकाळ झालेलं आहे. तर अभिषेक वगैरे चालू करायचं आपल्याला. तर त्याच्यामुळं पूर्ण आता अभिषेकाची तयारी वगैरे करतो आहे मी. आता लोक यायला चालू होईल 6ला. आता 5:30 वाजलेत. पटपट सगळं तयारी करून घेतो आणि मग अभिषेक चालू होईल. मग त्याच्यानंतर तर आपलं अभिषेकाचं ताट घ्यायला आलेलो होतो मी. तर हे ताट घ्यायला आलो होतो. आपल्याला अभिषेकाला हे लागतं आहे. तर इथं समोरच्या साईडला बघा महादेवाला सजावट कसं दिसतंय बघा. इथं इकडच्या साईडला लाईटिंग वगैरे मस्त. हे सजावट आपल्या मठात भरपूर सजावट झालेलं आहे. तर सामुदायिक अभिषेक वगैरे ते पण आहे आज दिवस खूप चांगला आहे आपल्यासाठी. म्हणजे महाराजांनी पादुका स्थापन केले ते ह्याच दिवशी, ते म्हणजे 1877मध्ये. तर 149 वर्ष पूर्ण होऊन 50 चालू झालेलं आहे. म्हणजे 150 वर्ष आता चालू झालेलं आहे. तर आता जाऊया अभिषेकाची तयारी वगैरे करू. आणि लोक पण भरपूर येणार आहेत. आणि महाराजांचे वस्त्र वगैरे आज थोडं वेगळंच आम्ही सजावट करणार आहे. तर ते पण दाखवतो तुम्हाला. तर व्हिडिओ नक्की बघत जावा. महाराजांचा सजावट वगैरे आपला अभ्यंगस्नान वगैरे झालेलं आहे थोडंफार. तर अजून पादुकांचा अभिषेक वगैरे चालू करायचा आहे आपल्याला. तर आपल्या मठाबद्दल माहिती सांगतायत. तर पुढचं प्रोसेस म्हणजे आता पादुकांचा अभिषेक करून घेतो आम्ही. आणि त्याच्यानंतर डेकोरेशन चालू करायचं आपल्याला लगेच. ते पण दाखवतो तुम्हाला. तर आत्ता बघितल्याप्रमाणे आपलं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे थोडंफार. तर आता 12च्या आरतीसाठी परत थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं आहे आम्ही. कारण सामुदायिक अभिषेक असते, परत ते सगळं फुलं वगैरे आपल्याला काढायचं असतात. तर आता आरती करून घेतो आणि त्याच्यानंतर परत सामुदायिक अभिषेकसाठी आपल्याला अभिषेकची तयारी वगैरे करायचं आहे. तर धूपसाठी कोळसा आणायला आलो आता. तर कोळसा वगैरे घेऊन जातो आणि मग धूप वगैरे घालतो आणि आरती करून घेतो. दुपारची महाआरती पण असते 12ची. त्याच्यानंतर महाप्रसाद वगैरे चालू होतं आहे. तर आता सध्याला फुलं वगैरे आपलं लावायचं झालेलं आहे. तर आता आरती करून घेतो. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोट दाखवी स्वामी. गाव आपले घेतो मी पाठी, जखमा माझ्या स्वामी. स्वप्न होतं, स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं. सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात. दिसली मला एक वाट, पायी चाललो पाय पोची अक्कलकोट. डोळ्यामध्ये पाणी, पाय अनवाणी. श्री स्वामी नाम होतं ध्यानी. दुनिया होती शानी, तुडवलं पायाने. देव माझ्या सोबत होते नेहमी आईवानी. स्वामी गुरु माऊली, ब्रह्मांडाची सावली. परिस्थिती बदलून दुनिया मला दावली. साथ तुमची भावली, वाट मला घावली. सर्व काही सोडून आलो तुमच्या पावली. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा